The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि अभित्तरेथ कल्याणे पापाचित्तं निवारणे दन्धं हि करोतु पुण्यं पापस्मिन् रमति मनो। पुण्य करण्याची त्वरा करावी, पापापासून चित्ताचे निवारण करावे, कारण मंदपणे किंवा संथपणे पुण्य करणाऱ्यांचे मन पापात रमत असते। धम्मपद तथागत भगवान बुद्ध। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय फाल्गुन पौर्णिमेच्या दिनी आपल्या नंदनवन कॉलनी परिसरातील धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि संपूर्ण औरंगाबाद शहर आणि शहराच्याही बाहेरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी श्रद्धापूर्वक उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या अनमोल बुद्धवाणीला सांगतो आहे। आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता या बुद्धवाणीला शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या या नंदनवन कॉलनीमधील धम्मदीप बुद्ध विहारात आपल्या सर्वांच्या निमंत्रणावरून उपस्थित आहोत। मला वाटलं बापा आज ते सगळीकडे रंगारंगीचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यामुळे कोणी येईल की नाही असं मनात थोडंसं वाटलं होतं मला, परंतु जेव्हा मी स्टेटस ठेवलं व्हॉट्सअपला तर बऱ्याच लोकांचे फोन आले, भंतीजी आम्ही येऊ शकतो का? इकडनं पण लोकांचे फोन आले, भंतीजी खरंच येणार आहे का? आणि खरंच आलेलो आहे आम्ही आणि तुम्हाला पाहतो आहे एवढी मोठी तुडुंब गर्दी, पुन्हा एकदा आपलं विहार खचाखच भरला आहे, तेव्हा सर्वांच्या प्रती खरंच पुन्हा एकदा विशेष मंगलमैत्री करतो आणि आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वतःचं एकदा स्वागत करावं। कारण आजच्या दिवशी आपल्या देशामध्ये खरं तर वातावरण जे आपण पाहतो आहे ते काही चांगलं नाही आहे। मुलं पाहतो आहे कालपासून, अनेक लोक आता येताना मी पाहत होतो तोंडाला नाकाला कुठे कुठे रंग लावलेला आहे, कोणी कोणी दारू प्राशन केली आहे, कुठे कुठे पडलेला आहे। भगवान बुद्धांनी पौर्णिमेचा दिवस हा आर्य उपोषताचा दिवस सांगितलेला आहे, म्हणून या आर्य उपोषित दिवसाच्या सुद्धा तुम्हाला मी शुभेच्छा देतो आहे। हा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। भगवंताने 4 उपोषिताचे दिवस सांगितले, त्यापैकी हा एक पौर्णिमेचा उपोषित दिन आहे
आणि या पौर्णिमेचं महत्त्व मला वाटतं कालच मी स्टेटसला ठेवलं होतं आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती. मागच्या वर्षी याच दिवशी आम्ही बीडला होतो. बीडकरांनी आम्हाला धम्मदेसनेसाठी निमंत्रित केलं होतं. तर तेव्हा इत्थंभूत माहिती आजच्या पौर्णिमेची त्या प्रवचनामध्ये टाकलेली आहे, म्हणून मी विस्ताराने त्यावरती काही बोलणार नाही. कारण तुम्ही सर्वच संपर्कातील आहात, आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलला फॉलो करणारे आहात, तेव्हा निश्चितच या पौर्णिमेची माहिती तुम्हाला असावी. कारण भगवंताचं कपिलवस्तूला जाणं होतं 7 वर्षानंतर. राहुलाची दीक्षा तिथे झाली आहे. भगवंताचे म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे सावत्र भाऊ असलेल्या नंद यांची पण दीक्षा झालेली आहे. राजा शुद्धोधनाला भोजनोपरांत भगवान सम्यक संबुद्धांनी जो उपदेश दिला होता, त्या उपदेशाला श्रवण केल्यामुळे राजा शुद्धोधन श्रोतापन्न अवस्थेला त्यांनी प्राप्त केलं होतं. आणि एकूणच शाक्य लोकांमधील ज्या स्त्रिया होत्या, पुरुष होते, तरुण होते, तरुणी होत्या, त्या मोठ्या प्रभावित झाल्या होत्या. आणि त्यांनी मनोमन विचार केला की आपल्यातच वाढलेले, आपल्यातच जन्माला आलेले आणि आपल्याला सोडून गृहत्याग केलेले, सर्व वैभवाचा त्याग केलेले सिद्धार्थ गौतम बुद्ध जर बुद्ध होऊ शकतात, अर्हत पदाचा लाभ प्राप्त करून घेतात आणि समूळ तृष्णेचा नायनाट करू शकतात आणि जीवनातील सर्वोत्तम सुखाचा उपभोग करू शकतात, तर आपण या नश्वर अशा वैभवामध्ये राहून, श्रीमंतीमध्ये राहून काय उपयोग आहे? आपणही दीक्षित झालो पाहिजे, असा एक विचार त्या शाक्य लोकांमध्ये निर्माण झाला. हालाकी शाक्य लोक अहंकारी होते, हे मी आपणास सांगितलं आहे. त्यावेळेस शाक्य लोक अहंकारी होते, पुरुषही अहंकारी होते आणि स्त्रियाही अहंकारी होत्या. पण तरीसुद्धा भगवान बुद्धांनी घरदार सोडून बुद्धत्वाची प्राप्ती केली आहे. त्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतला आहे आणि आपल्या कुळातील, आपल्या परिवारातील एक मुलगा जर बुद्ध होतो आहे, घरदार सोडतो आहे आणि जीवनाच्या अर्थाला समजून घेतो आहे आणि लोकांना सांगतो आहे आणि त्यांना शरण येणारे कितीतरी लोक असतील, तर आपणही त्यांना का शरण येऊ नये, अशा प्रकारचा विचार करून बघा. त्या काळातील शाक्य तरुण तरुणी भगवंताकडे गेले आणि त्यांनी दीक्षा घेतली. विस्ताराने आपल्या प्रवचनामध्ये हे सांगितलेलं आहे. नंद जे होते भगवंताचे म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे सावत्र भाऊ, त्यांचा मजेशीर किस्सा तुम्ही आपल्याकडून ऐकलेलाच असेल. नेमकं लग्न होतं सुरू त्यांचं. नंद जे होते ना, महाप्रजापती गौतमीकडून 2 अपत्य झाले होते राजा शुद्धोधनाला आणि महामायेकडून 1 अपत्य झालं होतं की जे सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले. महामायेला बरेच दिवस गेले नव्हते, म्हणजे मूलबाळ होत नव्हतं, म्हणून महाप्रजापती बरोबर त्यांचा विवाह झाला होता. आणि महाप्रजापती गौतमीला रूपनंदा नावाची एक मुलगी झाली होती राजा शुद्धोधनाकडून आणि नंद नावाचा एक सुपुत्र झाला होता आणि महामायेकडून शुद्धोधन राजाकडून सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला होता. तर रूपनंदा सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची जी बहीण होती ती अत्यंत सुंदर होती, तीही गर्विष्ठ होती. तुमच्या माहिती म्हणजे चिवर घेतल्यावर भिक्कुणी झाल्यावरही अहंकार होता त्यांच्यामध्ये. हे विशेष तुम्हाला मी सांगेल. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये, कारण ती कोणती अवस्था प्राप्त केली नसेल तर गुण अवगुण असतातच प्रत्येकामध्ये. इथे मुक्त अर्हत आणि सम्यक संबुद्धच असतात, त्यांच्यामध्ये अवगुण नसतात. बाकी सगळ्या लोकांमध्ये कमी जास्त गुण अवगुण असतात, मग ते कोणीही असो. आणि त्यामुळे असा काही विचार करण्याचा वेगळा विषय नाही आहे. म्हणून ते नंदचं लग्न नेमकं ठरलं होतं आणि भगवान बुद्ध तिथे गेले आणि भगवान बुद्ध त्याच्या हातामध्ये भिक्षापात्र देतात आणि भगवान पुढे पुढे निघतात निगरोध विहारामध्ये जाण्यासाठी. शाक्य लोकांनी भगवंताला राहण्यासाठी, भिक्खू संघाला राहण्यासाठी गावाबाहेर विहाराचं निर्माण केलं होतं, कारण घरीदारी तर राहू शकत नाहीत पूर्ण वेळ. आणि त्यामुळे भगवंत भोजनदान ग्रहण केल्यानंतर भिक्खू संघासह जेव्हा राजवाड्यातून बाहेर पडले राजा शुद्धोधनाच्या, तेव्हा आपल्या हातात असलेलं भिक्षापात्र त्यांनी आपल्या नंदकडे म्हणजे नवरदेवाकडे दिलं. त्यावेळेस तर नवरदेव, नवरी तयार होती, मेकअप वगैरे, साज शृंगार, डेकोरेशन, घराचं राजवाड्याचं हे सगळं रेडी पोझिशन. आता नवरदेव ते काय म्हणतात बोहल्यावर चढणार, अशी परिस्थिती एकंदरीत होती. भगवंताला, भिक्खू संघाला भोजनदान, प्रवचन वगैरे सगळे पाहुणे रावणे तिथे आलेले होते. तुम्ही कल्पना तर करा कशी परिस्थिती असेल. आणि नेमकं भगवान बुद्धांनी प्रवचन संपवलं, आशीर्वाद दिला आणि निघाले. निघत असताना आपलं हातातलं भिक्षापात्र नंदच्या नवरदेवाच्या हातात टेकवलं. आता भगवान आपले दुःखातून मुक्त करण्यासाठी ते मार्गदर्शक आहेत ना. भगवान बुद्ध मार्गदाता आहेत. प्रत्येकाची महाकरुणा गुण असतो भगवंतामध्ये. आणि भगवंत म्हणतात हा संसार हा जाळ आहे, अग्नी आहे. काय म्हणाले भगवान संसाराला? हे जाळाप्रमाणे जळत आहे म्हणाले भगवान बुद्ध. हा संसार जळत आहे. कशाने? रागाने,
द्वेषाने आणि लोभाने हा संसार जळत आहे. एक इच्छा पूर्ती झाली की समाधान नाही मिळत, अजून इच्छा पूर्ण झाली पाहिजे दुसरी एक, असंच मनाची अवस्था तयार होते आणि शेवटपर्यंत ते मिळू दे मिळू दे मनासारखं होऊ दे असंच प्रत्येकाच्या वाट्याला येते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले हा संसार काय आहे, जाळ आहे, अग्नी समान आहे. म्हणून त्या लग्नाच्या बंधनामध्ये त्याने अडकू नये नंदने, म्हणून भगवंताने भिक्षापात्र हातात दिलं. आता भगवान सम्यक संबुद्ध वडील भाऊ, आता त्यांना कोण म्हणू शकते हे भिक्षापात्र घ्या मला लग्न करायचं आणि जातो मी घरी. भगवान पुढे नंद पाठीमागे, नवरदेव तयार झालेला, भगवान बुद्ध पुढे एक नाही दोन नाही, भगवान चालले आपल्या संत गतीने, नवरदेव मुखात आपल्या भगवंताच्या पाठीमागे भिक्षापात्र घेऊन. म्हणायची हिंमत थोडी होते, भगवंताला कोण, आता तो एक रिस्पेक्ट असतो. आणि मग भगवान गेले विहारापर्यंत, एकही शब्द बोलले नाही नवरदेवाला भावाला. तिथे गेल्यानंतर मग भगवंतानं सांगितलं की दे भिक्षापात्र. आणि भिक्षापात्र घेताना मग नंदला म्हणाले, नंद काय भगवान भंतेजी बनतो का? आता मग विचार करा तुम्ही, आता तुमचे तर बाबा लग्न झाले, ज्यांचे नाही झाले त्यांनी एक जस्ट कल्पना करा की सगळं रेडी आहे, भंतेजी लग्न लावायला आले समजा आमच्यासारखे, आणि तुम्हाला आता हार टाकायचा आहे, आणि तिथं जर तुमच्या कानात सांगितलं भंतेजी होता का? आता मला सांगा काय अवस्था होईल असं बोलल्यावर कोणी. आणि ती अवस्था झाली असावी त्या नंदाची. नंद आता ते बारीकच तोंड केलं, नाही म्हणा तर ते भगवंताचा आदर होत नाही ना, मग ते भगवंताचा अनादर होईल. तो नाही म्हणावतं आणि हो म्हणा तर लग्न कॅन्सल. कारण कोणाला कशात सुख आणि कोणाला कशात सुख आहे ना. आता जे परिव्राजक असतात तर परिव्राजक राहण्यात परिव्राजकांना सुख असते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि जे गृहस्थ असतात त्या गृहस्थ जीवनामध्ये त्यांना सुख वाटते. आणि त्यामुळे तो एक किस्सा आहे. आणि तो झाला भंतेजी, भगवंताला त्याने नाकारलं नाही, भगवंताला तो असा नाही म्हणू शकला नाही, तो झाला भंतेजी. त्याची दीक्षा झालेली आहे असं म्हटलं या फाल्गुन पौर्णिमेला. दीक्षा झाल्यानंतर चिवर अंगावर आल्यानंतर मन कसं लागेल, कारण कपडे तर अंगावर आहेत. हो, तर कपडे तर कोणते अंगावर घालू शकतो आपण, पांढरे कपडे घालता समजा तुम्ही, आम्ही भगवे कपडे घालतो, हे चिवर वस्त्र आहे, अरताची ध्वजा. भगवान बुद्ध म्हणाले बाह्य गोष्टी वेगळ्या आणि आंतरिक मनाची अवस्था ही वेगळी असते. बाह्य कपड्यांचा, रंगाचा, रूपाचा, घराचा, दाराचा, श्रीमंतीचा, गोतावळ्याचा, नातेवाईकांचा याचा मनाशी फार जास्त संबंध नसतो, कारण मनाची अवस्था ही मनाचीच अवस्था असते. म्हणून बाह्य आपण काय आहोत त्याच्यापेक्षा आंतरिक कसे आहोत ही गोष्ट मात्र जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून तो नंद भंतेजी झाला, पण भंतेजी झाला तरी नाराजच. ध्यानाला बसवलं नाराजच. भगवान प्रवचन देऊ लागले, हा विचारातच पडला, आता तयारी झाली असेल का, आता नवरी रडत असेल का, घरचे वाट पाहत असेल का, आणि मला भगवंतानं अडकून टाकला, आता त्यांना नाही कसं म्हणू, घरी निघून कसं जाऊ, तो त्याच विचारात होता. आता भगवान सम्यक संबुद्ध सर्वज्ञ असतात, भगवंतानं त्याच्या मनाची अवस्था ओळखली. आणि मग तुम्हालाच हे सांगितलं होतं मी मागच्या वेळेला, भगवंतानं त्याला त्या भगवंतातल्या दिव्य बलाने भगवंत घेऊन गेले त्याला. एक माकड वानर दाखवलं भगवंतानं, काही पर्या दाखवल्या, सुंदर सौंदर्यवती दाखवल्या. आणि भगवंतानं विचारलं अगोदर त्या माकडाकडे, वानराकडे पाहून, तर तुझी होणारी स्त्री पत्नी जी आहे तर ती अशी आहे का? नाही नाही म्हणे, भगवान हे वानरासारखी कशी असू शकते, माझी होणारी स्त्री अशी आहे तशी आहे. त्यानं सगळं ते काय काय उजळणीच केली. मग ते नख असे, केस असे, काय 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 विचारूच नका बापा. जसं तुम्हाला नवीन सून केल्यावर जसं तिचं कौतुक करता तुम्ही, सून लय सुंदर भेटली, चांगली भेटली, आणि 6 महिन्यानंतर म्हणते बापा आम्हाला फसवलं म्हणते. तर म्हणून त्या नंदनं भगवंताच्या बोलण्यावरून सांगितलं, भगवान माझी होणारी जी पत्नी होती ती हिच्याशी कशी तुलना करू या माकडांबरोबर, खूप सुंदर आहे, अशी आहे तशी आहे. भगवान म्हणाले बरं बरं. भगवान पुढं पुढं घेऊन गेले आणि असं म्हणतात मग पर्या दाखवल्या भगवंताने त्यांना, एकदम सौंदर्यवती, रूपवती. आणि भगवंतानं सांगितलं अशी आहे का? तर मग ते म्हणाले की बा नाही अशी तर नाही बा, ही आता फारच सुंदर आहे. आणि असं म्हणतात. मग भगवंताला म्हणाले, समजून सांगण्याची एक पद्धत असते भगवंताची पण. भगवान बुद्धाची विशेषता असते बघा. स्वाख्या तो भगवता म्हणतो की नाही आपण, तर भगवान सर्वसामान्यांसारखं शिकवत नसतात, सांगत नसतात, विशिष्ट प्रकारेच शिकवतात. कारण विशिष्ट प्रकारे शिकवलं तर समज असते बघा तुम्ही, नाही तर समजत नाही. बऱ्याचदा असं होते, माहीत असलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला जर कोणीतरी विशिष्ट प्रकारे सांगत असेल तर ती ट्यूब पेटते आपली. हां बरोबर आहे, इकडे असं आहे का,
मग बस, मग परिवर्तनाची तिथे ठिणगी पेटते. तर मग भगवंताने त्यांना सांगितलं की जीवन अनित्य आहे, सौंदर्य, श्रीमंती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या संपणाऱ्या आहेत, तू याच्यामध्ये रमू नको. जीवनातील सर्वोत्तम सुखाचा तुला आनंद घ्यायचा असेल तर तुला ध्यान करावं लागेल, तुला सील पालन करावं लागेल, काया वाचा मनावर संयम ठेवावा लागेल आणि तू या जीवनामध्ये मुक्त व्हायला पाहिजे. नाही तर भवचक्रामध्ये येणं जाणं सुरूच आहे. एक इच्छा संपली की दुसरी इच्छा, तिसरी इच्छा, चौथी इच्छा आणि मनासारखं होईलच जीवनामध्ये जीवनभर असं तर बिलकुल नाही आहे. होते का? बघा तुम्ही, ज्यांच्यासाठी जगतो ते लोक नाराज करतात की नाही कधी कधी? ज्यांचा विचार करता तुम्ही ते लोक रडवत नाहीत का तुम्हाला कधी? मुख्यच बसतात लोक असं विचारल्यावर. हकीकत आहे अशी. म्हणजे लोकांना जे वाटते की बा आपण यांच्यासाठी जगतो, यांच्यासाठी करतोय, त्यांच्यासाठी करतोय, त्यांच्यासाठी जगतोय, पण जीवनामध्ये अशा बऱ्याच 99% लोकांच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की ज्यांच्यासाठी जगताय, ज्यांच्यासाठी करताय धावपळ, तेच लोक रडवतात, तेच लोक आपल्याला नाराज करतात, तेच लोक टेन्शन देतात. त्यांच्यामुळेच बीपी हाय होते, त्यांच्यामुळे डायबिटीजची गोळी वाढते. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जीवन मायाजाळाप्रमाणे आहे आणि मायाजाळाप्रमाणे असल्या कारणाने या जीवनाच्या अर्थाला समजून घेतलं पाहिजे. म्हणून ही जी गाथा म्हणालो मी सुरुवातीला, या गाथेत भगवान काय म्हणाले की पुण्य करण्याची त्वरा करा. लक्षपूर्वक ऐका तुम्ही. भगवान काय म्हणतात? पुण्य कर्म करण्याची त्वरा करा, घाई करा. पुण्य करण्याची घाई केली पाहिजे का? तर आपला भरोसा आहे का काही? या शरीराचा भरोसा आहे का काही? नाही आहे. कान बहिरे होऊ शकतात, डोळे कमजोर होऊ शकतात, दृष्टी कमजोर होऊ शकते, बोलणं आपलं थांबू शकते, वाचा बसू शकते, स्मरणशक्ती आपली कमी होऊ शकते, हातपाय आपले कामातून जाऊ शकतात आणि त्यामुळे आणि असंही कधी मृत्यू होऊ शकतो. म्हणून भगवंतानं सांगितलं पुण्यकर्म करण्याची त्वरा करा, पापापासून चित्ताचे निवारण करा म्हणाले भगवान बुद्ध. काय म्हणाले? पापापासून चित्ताचे निवारण करा. पापाला शिरू देऊ नका, पापाला येऊ देऊ नका तुमच्या चित्तामध्ये. येत असेल तर तशा प्रकारची प्रॅक्टिस करा त्याला काढून टाकण्यासाठी. आणि प्रॅक्टिस कोणती? तर सातत्य ठेवावं लागेल मग ध्यानाचं, शीलपालनाचं. जर ध्यान नसेल, शीलपालन नसेल तर मग आपलं मन ऑटोमॅटिकली, जसं ते बहिणाबाई चौधरीची गाणं कविता आहे का नाही, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, अगदी मनाचा स्वभाव नॅचरली आपल्यात तसाच आहे. बघा तुम्ही, आता इकडं ओढून आणावं लागलं तुमच्या मनाला. तुम्ही विचार तर करून बघा. आज समजा आता तुम्ही इथे आलात की नाही तर तुम्हाला ओढून आणावं लागलं. घरी बसल्यावर ॲटोमॅटिकली किंवा बाहेर असल्यानंतर, या जगामध्ये दुनियादारीमध्ये असल्यानंतर अशा कितीतरी गोष्टी घडतात ज्या सहज होतात आपल्याकडून. आणि आपण नंतर मग पुढे गेल्यानंतर गाडी म्हणतो, अरे गड्या त्यांच्यासोबत जायला नव्हतं पाहिजे होतं, हे नव्हतं करायला पाहिजे होतं, हे नव्हतं पाहायला पाहिजे होतं, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. असं बऱ्याचदा होते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले पापापासून चित्ताचे निवारण करा. कारण मंदपणे किंवा संथपणे पुण्यकर्म करणाऱ्याचे मन पापात रमते. हे बुद्धाचं वचन आहे बघा. सहजपणे आपलं मन असं एवढं फास्ट आहे म्हणाले भगवान बुद्ध, मनासारखी गती या जगात कशाचीच नाही. वाऱ्यापेक्षाही जास्त जलद गतीने आपलं मन धावते म्हणाले भगवान बुद्ध. एका क्षणात, जसं आपण इथे बसलेलो आहोत, जरी कानाने ऐकायला येते बुद्धाची वाणी किंवा आपण बसलेलो जरी आहोत, पाहत जरी असेल तर सांगता येत नाही. आपले डोळे जरी उघडे असले, कानाने जरी हे शब्द ऐकायला येत असले, तरी बुद्धी जर इथे जाग्यावर नसेल, मन जर जाग्यावर नसेल, तर मन म्हणत असेल आता तिकडे काय चाललं असेल. डोळे तर रूप पाहत आहे भंतीजींचं, कान तर हे शब्द ऐकत आहे, पण मन असं आहे म्हणाले भगवान बुद्ध, ते एका क्षणाच्या हजारावा भाग जर केला तर त्या वेळेमध्ये तो कुठून कुठे जाऊन येऊ शकते. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की पुण्यकर्म करण्याची त्वरा केली पाहिजे. पापापासून आपल्या चित्ताला, मनाला निवारण केलं पाहिजे, दूर ठेवलं पाहिजे. कारण भगवान म्हणाले की पुण्यकर्म करता करताच, जसं की काही लोक ध्यानाला बसतात बघा, ध्यानाला जातात, होते बऱ्याच जणांकडून, कारण शरीर आहे, ध्यानाला बसलेलो असतो, वाटतं आपल्याला की आपण ध्यानाला बसलो, आणि असं कधी होते लागते का पत्ता, नंतर काहीतरी आवाज लगे आला साधूचा, हा साध, असं होते की नाही. म्हणजे हसण्यासाठी बोलत नाही मी, पण होते की नाही, असं बिलकुल होते. बुद्धाला जर सोडलं, भगवंताला जर सोडलं, सम्यक संबुद्धाला, अर्हताला जर सोडलं तर प्रत्येकाकडून होते. कारण या शरीरामध्ये, या मनामध्ये आळस आहे, मद आहे, राग आहे, अहंकार आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, संशय आहे, आणि त्या कबाडाने, कचऱ्याने आपलं मन भरलेलं असते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले
पूर्वीचं कोणतं कर्म उफाळून येईल हे सांगता येत नाही. माहिती आहे तुम्हाला, आपली मनोप्रवृत्ती जी बनते, तयार होते, ती केवळ वर्तमान जीवनातीलच स्वभावामुळे बनत नाही, तर मागचा पण तर स्वभाव आहे त्याला कारणीभूत. भूत आणि वर्तमान या दोन्हीच्या सहाय्याने वर्तमान जीवनातील आपण विचार करत असतो. म्हणून काही काही ठिकाणी आपण जातो तर तिथून ते ग्रहण करूच आपण ह्याची गॅरंटी नसते, कारण ते मनाचा स्वभाव असतो. कुठे काय ऐकायला मिळेल आणि कुठे काय नाही ऐकायला मिळेल हे सांगता येत नाही. जसं की बघा, श्रद्धा तुमच्यात जागली, पुण्यकर्म तुमचं होतं, तुम्ही आलात इकडे. आता हे पुण्याचे गवई बाबा गवई आई आहेत ते तिकडनं आले, समर्थनगरहून पण ते कांबळे साहेब वगैरे आले, अजून कुठून कुठून आले भरपूर लोक बघा, नाही का. चिकलठाण्याहून साबळे साहेब आले, खंदारे साहेब बुद्धनगरहून आले, भरपूर लोक आलेत बघा कुठून कुठून. आणि बाकीच्यांनी पाहिलं असेल ते म्हणाले असेल बा जाऊ द्या, काय हरकत आहे, काय जायचं. तर ही जी गोष्ट आहे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या मनाचा खेळ आहे. मग तुम्हाला आजच्या दिवशी मी 3 गोष्टी सांगणार आहे बघा. हे धम्मपदाची गाथा यासाठी मी तुम्हाला सांगितली की भगवान बुद्ध म्हणाले जीवन हे अत्यंत वेगळंच आहे, जसा आपण विचार करतो तसं जीवन नाही आहे. जीवनामध्ये 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा म्हणाले भगवान. जगाचा कधीही न बदलणारे जगाचे 3 नियम आहेत, ते कायम लक्षात ठेवले पाहिजे. एक छोटासा व्यवहारिक उपदेश, त्याला अध्यात्माचीच जोड आहे, भगवंताने शिकवलेला आहे, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. कधीही न बदलणारे या जगाचे, सृष्टीचे असे 3 नियम आहेत की जे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे. आता ते कोणते आणि कसे बघा. जीवन कसं बदलते आपलं आणि कसं बदलवलं पाहिजे, आणि हकीकतमध्ये जीवन कसं असते, आपण कसं जगतो आहे हे वेगळ्या पण तुम्हाला मी दाखवून देईल. तर पहिली गोष्ट आहे बघा, निसर्गाचा नियम काय आहे, सृष्टीचा नियम काय आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात जमिनीमध्ये बीज पेरले नाही, जमिनीमध्ये बीज जर पेरलं नाही, समजा एखादा शेतकरी आहे, त्याच्याकडे शेती आहे आणि त्याने जर पेरणी केली नाही तर असं होते का, शेत तसंच राहते काय? वाटते का तुम्हाला? शेतकऱ्याचे तुम्ही लेकरं जर असाल तर वाटते का तुम्हाला शेतकऱ्याने पेरलं नाही तर मग ते शेती काळीच राहते म्हणून? बिलकुल नाही. जर पेरणी केली नाही तर तिथे गवत, वनस्पती, झाडं झुडपं, काटेरी, सुगंधी काय फुलवाले फळवाले ॲटोमॅटिकली तिथे उगवतात. भगवान बुद्ध म्हणाले अगदी मनाचंही तसंच आहे. मनामध्ये सकारात्मकता तुम्ही जर तयार केली नाही, साठवली नाही, तर ॲटोमॅटिकली तुम्ही नकारात्मकतेकडे तुमचा विचार नकारात्मक बनतात, म्हणजे बनतात. म्हणून मी नेहमी सांगतो, चांगलं शिकवण्याचे प्रशिक्षण केंद्र आहेत, पण वाईट शिकवण्याचं कुठं शाळा नाही. तरी जगात कोणते लोक जास्त आहेत? पण भगवंताचं वचन आहे. भगवान बुद्ध म्हणाले जगामध्ये सर्वात जास्त लोक वाईट आहेत. वाईट म्हणजे काय, तर मूर्ख लोक आहेत की जे अज्ञानी आहेत. आता आजचीच गोष्ट घ्या ना, कसं कळत नसेल कोणाला. आता रात्री तिकडे आपल्या तिकडे आम्ही राहतो तर मिक्स वस्ती आहे. मी पाहिलं, बाहेर बसलो होतो मी विहाराच्या आपल्या तिथे, तर त्यांनी ते लावलं असं, ते आग लावायचं काय जे लावतात ते, आणि लाकडं बिकडं असे रचले, त्याच्यामध्ये एरंड्याचं ते एक फांदी, त्याला काय काय लावलं त्यांनी. आपण म्हणजे टीकाटिप्पणी करत नाही पण सांगतो तुम्हाला बघा. आणि फार मोठमोठे लाकडं वगैरे पोरांनी ते आणले, तिथे लावले सगळे, आणि ते गाणे वगैरे लावले त्यांनी. बाया आल्या पूजण्यासाठी, काय 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 करून पूजत होत्या, आणि नेमकं ते जळता जळता लाकडं पडले ना खाली. मी म्हटलं बरं झालं बापा कोणाच्या अंगावर पडले नाही. तर मी विचार केला की लोक काऊन असा विचार करत असतील, कशातही शोधतात देवाला, नाही का. आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे बघा, ते बोंब मारणे किंवा शिव्या देणे किती विचित्र करत होते, आणि लहान लहान लेकरं बघा याच्यामध्ये भरकटलेले आहे. त्यांच्या मायबापाला कसं कळत नसेल की हे बिघडत आहेत म्हणून. परंतु मी नेहमी सांगतो तसं मायबापच ध्यानावर नसतील तर बिलकुल लेकरं बिघडणार, म्हणजे बिघडणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून भगवंतानं सांगितलं, नेहमी सांगतो हे वारंवार होते परंतु आवश्यक आहे, की भगवान बुद्ध म्हणाले पैसे कमवणं सोपं आहे. पैसे कधीही कमवू शकतो, घर कधीही कमवू शकतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी कधीही कमवू शकतो, पण लेकरं जर घडवता आले नाही, कमवता आले नाही तर तुमच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद होऊ शकतात. हे बाबासाहेबांनी पण शिकवलं, आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे म्हणाले बाबासाहेब. भगवंताने सुद्धा सांगितलं. म्हणून बघा, ही मनात सकारात्मक विचारांची पेरणी नाही केली तर काय होते, नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये ॲटोमॅटिकली शिरतात, आणि तशीच आपली मानसिकता, आपला स्वभाव तयार होतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले नेहमी सदैव सकारात्मक राहिलं पाहिजे. पण सकारात्मक कोण राहू शकते?
ज्यांच्याकडे शील सदाचार आहे तेच सकारात्मक राहू शकतात, ज्यांच्यामध्ये चांगुलपण आहे तेच सकारात्मक राहू शकतात. बाकीचे लोक नकारात्मक विचाराचेच असतात. जसं की बघा, भगवंताने सांगितलं, दुसरं उदाहरण बघा, एखादी पायवाट आहे, एखादा मार्ग आहे, त्या पायवाटेने जोपर्यंत लोक जातात तोपर्यंत त्या पायवाटेने, जिथे पायवाट आहे तिथे गवत वगैरे उगवत नाही बघा, झाडं झुडपं येत नाहीत बघा, गावाकडे तुम्ही कधी पाहिलं असेल तर. पण जेव्हा लोक त्या रस्त्याने वाटेने चालणं सोडून देतात तर बरोबर तिथे मग गवत उगवते, तिथे झाडं येतात. तर या निसर्गाचा नियम आहे की ज्याचा जसा वापर करायचा तसा केला नाही तर त्याची जागा मग दुसऱ्या गोष्टी घेत असतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून भगवंताने सांगितलं, स्वयंपाक बघा, तुम्ही स्वयंपाक करता, अन्नपदार्थ करता का नाही? जेव्हा स्वयंपाक तुम्ही बनवता, जर स्वयंपाक तो बनवून तुम्ही खाल्ला नाही तर तसाच राहील का? जसा बनवला होता तसाच राहते काय? दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिला आपण, बनवून ठेवून दिला, तसाच राहील काय? तो खराब होतो बघा. त्याचा गुणधर्म आहे तो की तुम्ही खाल्ला तर कामात येईल, पण नाही खाल्ला तर तो खराब होणार बघा. म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन होणार. परिवर्तन जगाचा नियम आहे म्हणाले भगवान बुद्ध. पण तुम्ही कोणतं परिवर्तन करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. सुविचारी तुम्ही जर झाले तर तुम्ही जीवनामध्ये स्वतःचं भलं करू शकता, परिवाराचं भलं करू शकता. पण जर तुम्ही सुविचारी झाले नाही तर काय होते? मनुष्य अविचारी होते. बघा तुम्ही, ज्यांच्याकडे सुविचार नाही आहेत, चांगले विचार नाही आहेत, शील नाही आहे, धम्म नाही आहे, बुद्धाचा विचार नाही, संतांचा विचार नाही, महापुरुषांचा विचार नाही आहे, असे जे लोक आहेत ते कुविचारी आहेत. बघा तुम्ही, जयंतीची पण गोष्ट जर तुम्ही केली, आताची परिस्थिती तर फारच अवघड आहे. 2024ची 14 एप्रिल ही डेंजर म्हणता येणार नाही त्याला, परंतु निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे आता तुमच्याकडून तर म्हणजे अपेक्षा करण्याचा तर विषय नाही बापा, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. आता हे तर अध्यक्ष महोदय आपल्या पुढंच बसलेले आहेत जयंतीचे, ते धार्मिक आहे, सज्जन आहेत म्हणून ठीक आहे. पण आता कोण कोणाला अध्यक्ष बनवते कुठं कुठं, आणि बिघडाबिघडीचा कार्यक्रम होते बघा. काही कमिट्याकडून दारू वगैरे दिल्या जाते आणि वातावरण बिघडते. या निवडणुकीच्या वातावरणामुळं सांगता येत नाही. जे विकाऊ लोक आहेत, दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणारे लोक आहेत, काही आपले सांगता येत नाही, लोकांकडून पैसे घेऊ शकतात आणि लोकही निवडणुकीमुळे त्यांना देऊ शकतात आणि त्याचा गैरवापर लोक करू शकतात. बघा, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या लोकांना पुन्हा सांगतो आहे की असं करून बाबासाहेबांचा अपमान कराल तर पिढ्यानपिढ्या बर्बाद होतील आणि बोधिसत्वाच्या विरोधात जाऊन केलेलं कर्म हे कधीच माफ करणार नाही, तुम्हाला मी सांगतो. आणि त्यामुळे जयंती बाबासाहेबांची प्रामाणिकपणे केली पाहिजे. लोकांच्या समोर हात पसरवून आपण जयंती साजरी करता कामा नये. इमाने ईदबारे जयंती साजरी केली पाहिजे आणि केवळ नाचूनच जयंती साजरी केली पाहिजे असा विषय नाही आहे, तर वाचूनही जयंती साजरी केली पाहिजे. बाबासाहेबांचा विचार जनमानसांपर्यंत आपण पोहोचवू शकलो पाहिजे. आपल्याच लोकांपर्यंत नाही तर इतर लोकांना सुद्धा तुम्ही बाबासाहेबांचा, बुद्धाचा विचार देऊ शकलो पाहिजे जयंतीच्या निमित्ताने. तर तुमची जयंती, तुमच्यातली श्रद्धा खरी आहे. आणि म्हणून मी हे यासाठी सांगितलं की ज्या लोकांकडे विचार चांगले आहेत त्यांच्याकडे कुविचार येऊ शकत नाहीत, परंतु ज्यांच्याकडे सुविचार नाही आहे तर आज ना उद्या यांच्याकडून ना त्यांच्याकडे कुविचार येऊ शकतात. आणि हा निसर्गाचा नियम आहे. त्यानंतर चांगल्याच्या संगतीत जर राहिलो नाही तर आपोआप काय होते? मग वाईटाची संगत आपल्याला मिळते. तर हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की भगवंताने सांगितलं की ज्याप्रमाणे जमिनीमध्ये बीज पेरलं नाही तर जमिनीमध्ये दुसरं गवत तृण उगवू शकते, वनस्पती उगवू शकतात. आपल्या डोक्याचं, मनाचं, स्वभावाचं असंच आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, तुम्हाला कसं बनवताय स्वतःला हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून चांगल्या प्रवाहात राहणे, धार्मिक प्रवाहात राहणे, सामाजिक प्रवाहात राहणे, बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा आपण एक आत्मसात त्या विचारांना करणे हे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर आपलंच मन आपल्याला बिघडवायला वेळ लावत नाही. आणि बिघडलेले असे कितीतरी लोक असतात या जगतामध्ये. त्यामुळे भगवान बुद्धाने या निसर्गाचा, सृष्टीचा पहिला नियम सांगितला की जर तुम्ही सकारात्मक नसाल, जर तुम्ही चांगले नसाल, म्हणजे चांगलं बनण्याचा प्रयत्न केला नाही, सकारात्मक बनण्याचा प्रयत्न केला नाही तर ॲटोमॅटिकली तुम्ही वाईट बनाल. कारण निसर्गाचा तो नियम आहे आणि तो नियम कोणीही बदलू शकत नाही. दुसरा नियम सांगितला बघा, या जगामध्ये अशी गोष्ट आहे, या सृष्टीचा नियम असा आहे की आपल्याकडे जे आहे आपण तेच जगाला देत असतो. स्वभावाच्या बाबतीत सांगितलं, आपल्याकडे जे आहे
तेच जगाला आपण वाटू शकत असतो, तेच आपण जगाला देतो. हाही निसर्गाचा, सृष्टीचा नियम आहे. जसं की आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड काय देईल? आंबेच देईल. असं होईल का की यावेळेस आंबे दिले आणि पुढल्या वेळेस सफरचंद देईल? होते का असं? निसर्गाचा नियम बदलू शकत नाही, सृष्टीचा नियम बदलू शकत नाही. आणि तेही ज्या जातीचा आंबा आहे तो त्याच जातीचा तशाच प्रकारची चव त्या आंब्याला असते. भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याचंही तसंच आहे. मनुष्याचा स्वभाव जर चांगला असेल, त्याच्या मनामध्ये करुणा असेल, दया असेल, प्रेम असेल, परोपकाराचा भाव असेल, जिव्हाळ्याचा भाव असेल, तर तो लोकांवर तशा प्रकारची ट्रीट करेल. लोकांना ते वाटत राहील, त्याची करुणा येईल ना. जसं भगवान बुद्धांकडे महाकरुणा गुण होता, भगवंताने लोकांना तो वाटला. बरोबर की नाही? अंगुलीमाळाकडे क्रूरता होती, अंगुलीमालाकडे क्रोध होता, लोकांना तो वाटत होता. आजही जीवनामध्ये बघा, जे लोक सज्जन आहेत, धार्मिक आहेत, श्रद्धावान आहेत, ते या प्रवाहात आहेत. आणि जे नाहीत ते म्हणतात विहारात जाऊन काय आहे, तिकडे जाऊन काय आहे, आणि असंच आहे का, तसंच आहे का. म्हणून भगवंताने सांगितलं बघा की ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते लोकांना ज्ञान वाटू शकतात. म्हणजे शाश्वती आहे तशा प्रकारची आपण गॅरंटी देऊ शकतो. त्यानंतर ज्यांच्याकडे अज्ञान आहे ते काय वाटतील? अज्ञानच वाटतात. बघा तुम्ही काय शिकवायला गेले ना कोणाला, समजा विहारात असं झालं हो तसं झालं, जर समोरची व्यक्ती अज्ञानी आहे तर ते आपल्याला वेड्यात काढते. तुम्हाला काय कामधंदा नाही म्हणते, तुम्हाला काय समजत नाही म्हणते. तुम्हाला याचा अनुभव येत असेल. बघा तुम्ही ज्या लोकांना तुम्ही जे सांगताय त्याचा स्वभाव जसा असेल ते प्रतिक्रिया तसेच देत असतात. बघा कोणतीही गोष्ट असो, तुम्ही सांगा बुद्ध आमचे घोडके बाबा घोडके आहे आमच्याबरोबर बुद्ध गेला होते, तुम्ही समजा जाऊन सांगितलं कोणाला आम्ही बुद्ध गेलो होतो, किंवा कुठे तुम्ही चांगल्या ठिकाणी गेला तर सांगितलं आम्ही तिकडे जाऊन आलो, व्यवस्थित आहे काय करा आमच्या तिकडं, तुमचं काय कामधंदा नव्हता, तुमचा रिटायरमेंट नंतर मस्तपैकी एन्जॉय करायचा म्हणते, इकडं जायचं तिकडे बुद्ध गेला काय जायचं, म्हणू शकतात असे लोक. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान वाटू शकतात, ज्यांच्याकडे अज्ञान आहे ते अज्ञान वाटू शकतात, ज्यांच्याकडे चांगले विचार आहेत ते चांगले विचारच वाटतील, आणि ज्यांच्याकडे वाईट विचार आहेत तर वाईटच विचार वाटतील. तुम्ही लाख त्यांना कुठे बसवा, त्यांना लाख नेऊन बसवा, जर त्यांचे विचार वाईट असतील आणि तुम्ही चांगल्या विचारांमध्ये त्यांना नेऊन बसवलं बळजबरी, तर ते तिथे जाऊन वाईट शोधतील. आपल्या समाजात असे लोक आहेत बघा, बऱ्याच ठिकाणी आम्हाला भेटतात असे काही लोक, म्हणजे चांगल्या ठिकाणी आहे, चांगलं चाललंय, पण ते वाईट एकार ओढतील. जसं त्या बैलगाडीचा बैल ऊस घेऊन जाताना बैलगाडीचा बैल असतो ना, पाय आतमध्ये आणि शरीर बाहेर करते असं बघा. डांबर रोडवर चालायचं, सटकन पाय सटकायचं, आम्ही लहान होते पाहायचो तेव्हा, तर असं कधी कधी होते. म्हणून असे काही लोक समाजामध्ये असतात बघा, एकार ओढतील. आता जयंतीच्या वेळेस तर लय घडते ते, मला वाटते ते झालं पाहिजे म्हणते. तुम्ही नका वाईट वाटू देऊ बापा, नाही तर तुम्ही म्हणा आम्हाला गोळ्या घालता का काय. हे बघा सामाजिक धार्मिक काम जे असते ते एकमतानेच केलं पाहिजे. मी तर म्हणतो सामाजिक धार्मिकच नाही तर कौटुंबिक जीवन जगताना सुद्धा एका साईडने निर्णय घेता कामा नये, इतरांचाही विचार केला पाहिजे. जे लोक हुकुमशाहीचा विचार करतात, म्हणजे माझंच ऐकलं पाहिजे, मी म्हणतो तेच झालं पाहिजे, तर त्याच्यामुळं कुटुंबातलंही वातावरण बिघडते, समाजातलंही वातावरण बिघडते, आणि देशाच्या पातळीवरचं पण वातावरण बिघडते. हुकुमशाही जर केली तर देशाचे 3-13 वाजायला वेळ लागत नाही आणि आपला देश त्याच्यातूनच चालला. पण लोक पाहतात तेरी भी चूप मेरी भी चूप, मी जर काही बोललो तर मला गळ लावतील का काय, मला गळ लावतील की काय, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे बघा भगवंताने सांगितलेलं आहे की आपल्याकडे जे आहे तेच आपण जगाला वाटत असतो, म्हणून आपण चांगलं बनलो पाहिजे. मी नेहमी सांगतो आहे, मायबाप असाल, तुम्ही ज्येष्ठ असाल घरातले, तुम्ही जर चांगले असाल तर बरोबर तुमच्या मुलांना तुमचे संस्कार मिळतील ना. पण तुम्ही जर बरोबर नसाल तर लेकराला कोणत्या तोंडानं सांगता येईल का तुम्हाला? नाही सांगता येणार. पण तुम्ही इकडे येत असाल तर सांगू शकता तुम्ही की अरे बाबा विहारात गेलो पाहिजे, विहारात जातो आम्ही, विहारात फार चांगला आहे, धार्मिकता फार चांगली आहे, भगवंताचं वचन चांगलं आहे वगैरे वगैरे. पण जर तुम्ही इकडे येत नसाल तर कोणत्या तोंडाने त्यांना पोरांना सांगणार की तुम्ही विहारात गेलो पाहिजे? सांगू शकता का? तुम्ही ध्यानाला जात नाही, लेकरांना सांगू शकता का तुम्ही ध्यानाला गेलो पाहिजे? नाही सांगू शकत आपण. आणि म्हणून आपल्याकडे जे आहे तेच आपण जगाला वाटत असतो, म्हणून चांगल्या विचारांचे आपण बनलो पाहिजे. बघा
बाबासाहेबांनी भगवंताने आपल्याला जबाबदारी दिली आहे, आपल्याला हे धम्माचं आचरणही करायला सांगितलं आणि लोकांनासुद्धा या मार्गामध्ये वळवायला सांगितलं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी म्हणजे काय सगळ्या आपल्या लोकांनी आणि देशातल्याही लोकांनी चांगल्या विचाराचं बनलं पाहिजे. म्हणून दुसरा नियम आहे हा निसर्गाचा की आपल्याकडे जे आहे खरोखरच आपण ते जगाला देत असतो. म्हणून चांगलंच बनलं पाहिजे, चांगलंच बोललं पाहिजे आणि बोललेले तेच चांगले लोक बोलतील ज्यांच्यामध्ये चांगुलपणा आहे, ते लोक वाईट बोलतील ज्यांच्याकडे वाईटपणा आहे. तिसरी गोष्ट सांगितली बघा, प्राप्त झालेलं पचवता आलं पाहिजे. शेवटचा पॉईंट आहे. काय म्हणाले? प्राप्त झालेलं पचवता आलं पाहिजे. हे लय अवघड आहे. पचवता येते का? नाही पचवता येत. सगळ्यांनाच पचवता येत नाही. याचा अर्थ असा नाही की सगळे सारखेच असतात, पण सांगितलं की पचवणं फार अवघड आहे. पचवलं नाही तर गोष्ट बिघडते बघा. तर काय काय बिघडते? जसं की उदाहरण सांगितलं, भोजन जर पचलं नाही, भोजन असते ना, भोजन जर पचलं नाही तर काय होते? अपचन होते ना. अपचनाचा त्रास होते की नाही? तुम्हाला झाला होता कधी? हो, प्रत्येकाला कधी ना कधी झालेला असतो. त्याच्यात काय, आपण अर्हत थोडी आहे बापा, आपल्याला नाही व्हायला. आणि त्यामुळे भोजन जर पचलं नाही तर अपचन होते आणि अपचनाचा त्रास होतो बघा. त्यानंतर सांगितलं, संपत्ती पचवली नाही. हे आपल्याकडे आपल्या समाजामध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. सकाळी एक जणाला मी विचारलं, भाजी मंडीमध्ये आपले उपासक आहेत, ही मोठी भाजी मंडी आहे ना आपली, तिथे ते काम करतात म्हणजे त्यांनी तिथे स्वतः सुरू केला स्वतःचा व्यापार. त्यांना मी म्हणालो, तिथे कोणत्या समाजाचे जास्त लोक आहे मार्केटमध्ये व्यापारामध्ये? तर ते तुम्हालाही माहिती आहे. तर त्यांनी सांगितलं त्याच लोक, 80% तेच लोक आहे म्हणे बनतीच. तुम्ही पाहत असाल ना, 80% तेच लोक व्यापारामध्ये व्यापार मार्केटमध्ये बाजारामध्ये. तर हे यासाठी सांगतोय, आपल्या लोकांकडे अपवाद वगळता धन दौलत पैसा आली की जमीन दिसत नाही. तुम्हाला सोडून बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. खरंच ना, जरी नंदनवन कॉलनीमध्ये मोठमोठे लोक आहेत, खरंच मोठमोठे लोक आहे, पण तुम्ही अपवाद आहात. त्या लोकांना मी नाव ठेवत नाही बाकीच्यांना, पण तुम्ही अपवाद आहात. तुम्ही पण ऑफिसर आहात, रिटायर्ड झालेले कोणी आहात, कोणी नोकरीमध्ये असतील, कोणी महिला पण, आणि तुम्ही सुशिक्षित आहात, शिकले सवरलेले आहात, कोणी प्रोफेसर, कोणी काय तुमचे बंगले आहेत सगळ्यांचे. परंतु काही हवेतच आहेत. खरंच मला पाहान फुलं वा, जयंतीची कमिटी जाओ घरी, ते ITत बसून म्हणते बादमध्ये देतो, पुन्हा देतो म्हणते, मी पगार झाला नाही म्हणते उद्या या, म्हणजे जसं काय गुतं घेतलं या बाकीच्यांनी कमिटीवाल्यांनी. अशा आविर्भावात असतात लोक. म्हणजे इच्छीच गोष्ट नाही बापा, सगळीकडचीच गोष्ट आहे. तर काही अपवाद वगळता लोक असे वर्तन करतात बघा, असे वावरतात, म्हणजे त्यांना वाटतं जणू काय त्यांचंच काम आहे. ही फार वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून पैसे सगळ्यांना पचवता येत नाही, धन दौलत सगळ्यांना पचवता येत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे बघा, संपत्ती पचवली नाही की त्याचं होते आडंबर, मग दिखावा होते, त्याचं होते का नाही? जयंतीला बघा, लोकांकडे पाहतो, पोरांकडे कधी काहीच नसते एकदम, म्हणजे घरी गरिबीच आहे, पण थोडंफार काही आलं की ते असं टाईटमध्ये राहते, मेरे जैसा कोई नाही म्हणते. व चांगली गोष्ट आहे, असा विचार असणं, स्वाभिमान असणं चांगली आहे, पण गर्व असणं चांगलं नाही ना, अहंकार असणं चांगलं नाही आहे, आडंबर करणं चांगलं नाही आहे. जेवढे अंथरूण आहे तेवढेच पाय पसरले पाहिजे. अंथरुणाच्या पलीकडे पाय चालले आपले तरी पाय पसरणं चालले, तर मला सांगा ते बरोबर आहे का? तसं तर ते बरोबर नसते. आणि म्हणून सांगितलेलं आहे, संपत्ती पचवली नाही तर आडंबर होते, दिखावा आणि गर्व तयार होतो बघा. आणि गर्व तयार झाला तर गर्वाचं घर खालीच येते. म्हणून संपत्ती भल्यांना पचवता येत नाही, बघा. आणि म्हणून मालामालाचे कंगालही बनू शकतात. हा निसर्गाचा नियम आहे. असं काही नाही आहे की श्रीमंत असतात म्हणजे श्रीमंतच राहतील. श्रीमंत झाल्यावर सुद्धा ते धन दौलत संपत्ती पचवता नाही आली तर त्याचे ते कंगाल होऊ शकतात. त्यानंतर म्हटलेलं आहे बघा, प्रशंसा जर पचवता आली नाही तर अहंकार निर्माण होतो. समजा आता काही लोक चांगले असतात, चांगलं काम करतात, तर कोणी त्यांची प्रशंसा करते, पण प्रशंसा केल्यावर कोणी हवेत जाता कामा नये. कारण प्रशंसा केली तर काय होते, मग
जर प्रशंसा पचवता आली नाही की अहंकार निर्माण होते. मग म्हणते माझ्यासारखं कोणीच काम करत नाही म्हणून. कोणत्याही बाबतीमध्ये बघा, आता म्हणजे कमिटी असेल कोणती, किंवा घरातली गोष्ट असेल कोणत्या, एखाद्या समाजाची गोष्ट असेल, राजकारणाची गोष्ट असेल, कोणतीही गोष्ट जर आता चांगलं असेल तर लोक कौतुक करतील ना. आणि कौतुक केल्यावर हवेत गेलं नाही पाहिजे कोणी. तर आम्हाला त्याचा अनुभव येतोय ना. पण भगवंताचं वचन आहे ना आपल्यासोबत, हवेत गेलं की विषय संपते, मग ते कोणीही असो. आणि म्हणून म्हणजे भगवंताने सांगितले प्रशंसासुद्धा पचवता आली पाहिजे. आता भगवंताची कमी प्रशंसा होत असेल का? बाबासाहेबांची कमी प्रशंसा होत असेल का? चांगल्या लोकांची प्रशंसा होईल ना. जे कौतुकास पात्र असतात त्यांची नक्कीच प्रशंसा होते, कौतुक होते, आणि कौतुकही केलंच पाहिजे. पण भगवान बुद्ध म्हणाले आपलं कोणी कौतुक करते तर त्या कौतुक करणाराचा पण मान ठेवता आला पाहिजे आपल्याला. माहिती तुम्हाला, कौतुक करणाऱ्याचाही मान ठेवता आला पाहिजे. घरामध्ये कुटुंबामध्ये बऱ्याचदा असं होते, काही लोक मान देतात, सन्मान देतात, पण काही लोक जे गढूळ विचाराचे असतात त्यांना खाता येत नाही, घेता येत नाही. मग काय झालं म्हणतात. आणि मग गाडी पुढं गेली की म्हणजे मान देणारे असतात ते पाहतात समोरच्याला किंमतच नाही म्हणतात, जाय तिकडे म्हणतात, पडत नाही पाया, काय करतो कर. आणि मग लोकांना सांगते पाया पडत नाही म्हणते माझ्या, आणि मला किंमत देत नाही म्हणते, मग चहा हातात आणून देत नाही मला, स्वयंपाक करून देत नाही मला, अंथरून टाकून देत नाही. जेव्हा करत होते तेव्हा केलं का कौतुक, किंवा काही त्यांना म्हटले का बा हा फार चांगलं वगैरे. चांगलं म्हणायचं नाही कोणाला. काही लोकांना बिलकुल जमत नाही बघा चांगलं म्हणायला. म्हणजे तुम्ही वाईट तर का म्हणून घेऊ बापा. पण खरंच सांगतो तुम्हाला, प्रशंसा करणं, कौतुक करणं कोणाचं साधी गोष्ट नाही. त्यासाठी तशी मनाची आपल्या पात्रता असावी लागते. ज्यांचं मन मोठं आहे तेच कौतुक करू शकतात इतरांचं. ज्यांचं मन असं बारीक आहे ते कौतुक करत नाही. त्यांचं मन अजून बारीक होते. मग हे फारच चांगले आपल्यापेक्षा, अजून बारीक होते असं. आणि बारीक मन झालं की चेहरा अकराळ विक्राळ होते बघा. सुंदर असलेला चेहरा असा लयच खराब दिसते बघा काही लोकांचा. बघा तुम्ही, काही ठिकाणी कोणीतरी दान देते, कोणी कार्यक्रमामध्ये वगैरे, आणि जे देत नाही समजा कंजूस, म्हणजे असं म्हणत नाही आपण दानावर कधी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. पण एक उदाहरण म्हणून सांगतो की कोणीतरी समोर येते, मग दान देते, कोणीतरी काही देत राहते, तर जे देत नाही समजा कोणी तुमच्यातले नाही बापा, पब्लिक प्रोग्राम असतात ना, हजारो लोक, आम्ही पाहतो तर ते साधूचं दूरच. काय खरं त्यांचं ते आणलेले आहे, तिकडून आणलेले 2 नंबरचे आणलेले आहे, मग देते म्हणते. आता भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की साधुकार तरी दिला पाहिजे. कोणी चांगलं करत असेल तर कौतुक केलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. निंदासुद्धा पचवता आली पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. निंदा पचवता आली पाहिजे, कारण निंदा जर पचवता आली नाही तर दुश्मनकी वाढते का नाही. निंदा जर पचवता आली नाही, आपली कोणी निंदा करते आपल्याला, म्हणजे ना कोणी नाव ठेवते, तर दुश्मनी वाढवायचे काम आहेत. मग आता आमची निंदा करत नसेल का कोणी, तुम्हाला वाटते का? बापा काय सांगू तुम्हाले, त्या करुणात भंतीला काय समजते म्हणते. त्या दिवशीची एक जण उपासक म्हणे मला, भंतेजी म्हणे तुम्ही चांगलं काम करू लागले म्हणे, आम्हाला तुमचं फार कौतुक आहे, आमच्याकडचे लोकही सुधरू लागले म्हणे वगैरे. पण ते कोणीतरी एक भंतेजी आले म्हणे, आणि त्यांना म्हटलं म्हणे बा आम्ही भंतेजी चॅनलला फॉलो करतो, प्रवचन ऐकतो. ते भंतेजी निगेटिव्हच बोलत होते म्हणे. त्यांना कुठं बोलता येते, ते काय अभ्यास नाही त्यांचा, काही नाही, ते काय वगैरे. तर त्यांना वाटलं बा मी विरोधात बोलतो का काय. तर मी म्हटलं बाबा त्यांचा स्वभाव त्यांना लख लाभ, माझा स्वभाव मला लख लाभ. मी त्यांच्याबद्दल कशाला निगेटिव्ह बोलू, वाईट बोलू. ते जे कोणी असतील म्हटलं मला सांगूही नका कोण होते आणि काय होते ते. तुम्हाला जे त्यांना बोलायचं वगैरे ते तुम्ही बोला, मला काही सांगू नका, मला काही फरक पडणार नाही याचा. कारण भगवंतानं सांगितलं आहे की जेव्हा कधी कोणी चांगलं करत असते तर त्यांच्या स्पर्धेमध्ये जे लोक असतात तर पोट दुखेल की नाही, दुखेल की नाही. बघा तुम्ही, समजा पोलीसची तयारी, भरती सुरू आहे, मिलिटरीची भरती सुरू आहे, आणि ते रनिंग करत आहेत, तर जे पुढं पळते तर त्याच्या बाजूच्याचं पोट दुखेल की नाही. याला ठेच लागावं म्हणते, याला दम लागावं म्हणते, हा खाली कोसळला पाहिजे म्हणते. मनातल्या मनात तरी म्हणत असेल का नाही? बिलकुल म्हणतील ना. बघा तुम्ही, आता तुम्हीच पहा एकमेकांकडे, जेव्हा तुम्ही पाहता कोणी चांगलं दिसते, कोणी पुढं येते वगैरे, तर तुम्ही खालूनवर पाहता. हां, पण लग्नामध्ये आम्ही जातो, आता ते लग्नाला उशीर वगैरे असेल तर असं बसतो बा स्टेजवर. आता आम्ही असतो उंच, तर लोक असे येत राहतात नटून थटून, आई बाबा कोण जे असतील ते.
तर बहुतेक लोक असे कोणी आलं ते तिथं बसेपर्यंत खालीवरी आणि बसले की मग चर्चा. काय काय खरं आहे त्यांचं ना, असं तसं बापा विचारू नका. म्हणून भगवंताने सांगितलं बघा, जेव्हा कधी कोणी चांगलं काम करते तेव्हा तिथे त्यांची निंदा होत असते. जसं बाबासाहेबांवरती सारा देश जळते आपला. का तर खालच्या जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसाने या देशाचं संविधान लिहिलं आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाला आपल्याला फॉलो करावं लागते, त्याचा सन्मान करावं लागते. हे कसं पचेल? पचेल का? नाही पचत. म्हणून ते उपासकांना मी म्हणालो की माझी निंदा करतात तर करू द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही ठिकाणी उपासकही सांगतात असे, भंतेजी ते एक कोणी उपासक आहे तर ते पण तुमची निंदा करते. ते म्हणते भंतेजी असं बोलतात तसं बोलतात, गोळ्या मारतात आणि मग ते बरोबर नाही असं गोळ्या मारणं. तर मी म्हणतो बाबा आपलं काय धुऱ्याचं थोडी भांडण आहे, धुऱ्याचं भांडण आहे का कोणाचं? तर लोकांमध्ये परिवर्तन व्हावं म्हणून आपण असं बोलतो. तर ते उपासक सांगतात कधी कधी, पण त्यांचा हेतू असा नाही आहे की मला डिवचण्याचा वगैरे, त्यांचा शुद्धच हेतू होता, ते सांगत होते. परंतु मी त्यांना सांगितलं की माझ्याबद्दल कोणी वंदो की निंदो आपल्याला त्याचा काही संबंध नाही आहे. आपला हेतू शुद्ध आहे. बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून बघा, दुःख जर पचवलं नाही ती निराशा येते बघा मनाला. जे लोक दुःखी असतात की नाही, त्या दुःखी असणाऱ्यांपैकी फार लोक असे असतात की जे आशावादी असतात, पण बहुतेक लोक निराश झालेले असतात. बघ काय खरं नाही म्हणतात जीवनाचं. हो बघा, तुम्ही त्यांच्यापैकी नसाल अशी मी अपेक्षा करतो. पण जे लोक टेन्शनवाले असतात, दुःखी असतात, कष्टी असतात, परेशान असतात, ते निराशावादी असतात, म्हणजे ते हताश झालेले असतात बघा. पण भगवंतानं सांगितलं जीवनामध्ये हताश होता कामा नये, जीवनामध्ये नैराश्याला कंटाळू नका, दुःखाला दुःख 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 म्हणत बसू नका. असे तुमच्यापेक्षा जास्त दुःखी असलेले कितीतरी लोक आहेत, तुम्ही त्यांच्याकडे पहा आणि जीवनामध्ये ऊर्जा प्राप्त करा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा आणि पुढे जा. त्यासाठी धम्माच्या मार्गामध्ये या, विहारात जा, ध्यानाला जा, बुद्धगयेला जा, नागपूरला दीक्षाभूमीला जा, चैत्यभूमीला जा. घर सोडा थोड्या दिवसासाठी. जर तुम्हाला वाटत असेल घरात खूपच टेन्शन आहे, असे खूप लोक सांगतात फोन करू भंतेजी खूप टेन्शन आहे, खूप टेन्शन आहे, असं झालं तसं झालं. मी प्रत्येकाला सांगत आहे की टेन्शन नाही कुणाला, प्रत्येकाला टेन्शन आहे. मग तुम्हाला जर वाटत असेल की त्या घरातल्या लोकांना तुमची किंमत नाही आहे वगैरे वगैरे, तर मी म्हणतो कधी कधी वातावरणात बदल करा. आता घर तर सोडूच शकत नाही बाबा, तुम्ही किती वाटू लागलं तरी घर थोडी असं समजा तुम्हाला म्हटलं बा टेन्शन आहे, या इकडं भंतेजी बना, नाही नाही ते कसं जमेल म्हणते. म्हणजे दुःख सहन करायचं, हरकत नाही काही, भंतेजी नाही बनायचं. आणि जे असे आले समजा कोणी ते लय टेन्शनमध्ये राहतात, तिकडनं अर्ध जीवन जगून आलेले, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते भंतेजी तशा लोकांनी होऊ नये हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. म्हणून सुख जर पचवता आलं नाही तर पापकर्म घडते बघा. सुख जर पचवता आलं नाही, आता बघा भौतिक सुख आपल्या देशातल्या लोकांच्या वाट्याला आहे भरपूर प्रमाणामध्ये, परंतु ते जर पचवता आलं नाही तर लोक त्या सुखाच्या माध्यमातून पापकर्म करतात. जसं की एकमेकांच्या माना मोडणे, एकमेकांना फसवणे, एकमेकांना ठगवणे, एकमेकांना त्रास देणे आणि समाजामध्ये भांडण लावणे, समाजामध्ये एकदम दुरावा निर्माण करणे, यांना एक बोलणे त्यांना एक बोलणे, असं बऱ्याच लोकांकडून होते बघा. जसं की कोणी राजकारणातले लोक आहेत तर पैसा धनदौलत आहे ना त्यांच्याकडे, नाही आहे का? आहे, पण त्याच्या जोरावर ते लोकांना वेठीस धरतात. आणि म्हणून मी सांगतो बघा की सुख आलं म्हणून नाचू नये आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नये. कारण दुःखाच्या मागे सुख येऊ शकते आणि सुखाच्या मागे दुःख येऊ शकते, कारण वेळ एकसारखी कायम राहत नाही असं भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून तुम्हाला ह्या 3 गोष्टी आज मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच दिवसानंतर आपली भेट झाली आणि त्यामुळे पहिला निसर्गाचा नियम आहे तो लक्षात ठेवा तुम्ही, की सकारात्मकता आपल्या मनामध्ये जर आपण निर्माण केली नाही तर आपोआप आपल्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण होणार म्हणजे होणार. आणि सकारात्मक बनण्यासाठी तुम्हाला बुद्ध धम्माची कास धरावी लागेल, चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं लागेल, चांगल्या विचारांना आत्मसात करावं लागेल, दान पुण्य करावं लागेल, शील पालन करावं लागेल, ध्यान करावं लागेल, तर तुमचं मन सकारात्मक राहील.
नाही तर नकारात्मक एकदा जर मनाचा मोड तयार झाला तर लवकरात लवकर त्यातून बाहेर पडणं फार कठीण जाते. मग ज्या त्या गोष्टीमध्ये आपल्याला नकारात्मकताच दिसते बघा. आणि मेंटॅलिटी आपली जर एकदा नकारात्मक झाली की सगळ्या बाबतीमध्ये नकारात्मक बनते. मग चिडचिडेपणा, मग राग, द्वेष, मग भांडण, वाद, तंटा, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी वाढत वाढत जातात. शरीरावरही त्याचा दुष्परिणाम होतो जेव्हा मनावर आपल्या नकारात्मक विचारांचा प्रभाव असतो. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट भगवंतानं सांगितली. ही गोष्ट बारीक आहे, छोटीशीच आहे. जर मन नकारात्मक असेल, आपलं खूप नकारात्मक स्टोरेज करून ठेवलं आहे आपण विचार, तर शरीरावर त्याचा तसा परिणाम होतो बघा. म्हणून भगवान म्हणाले बघा, कोणी कोणी लोक शारीरिकदृष्ट्या सुंदर जरी नसतील, समजा यदा कदाचित, पण मनाने सुंदर जर असतील तर ते शारीरिकदृष्ट्या सुंदर नसून देखील ते सुंदर दिसतात. आणि कधी कधी समजा सौंदर्यवान शरीराने असलेले लोक जर मनाने नकारात्मक असतील, वाईट विचारांच्या आहारी गेलेले असतील, तर जरी शारीरिक सौंदर्य त्यांना लाभले असले तरी मन त्यांचं एकदम कलुषित असल्या कारणाने चेहऱ्यावर ते दिसते बघा. डोळे खराब झालेले दिसतात, चेहरा खराब झालेला, नेहमी नेहमी असं रागात, नेहमी द्वेषात, नेहमी क्रोधात, नेहमी अहंकारामध्ये, नेहमी ॲटिट्यूडमध्ये, नेहमी ईर्ष्येमध्ये राहतात. तर म्हणून भगवंतानं सांगितलं आपण प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि प्रसन्न राहण्यासाठी सकारात्मकता ही खूप महत्त्वाची आहे. तर पहिला पॉईंट तुम्हाला सांगितला की सकारात्मकता नसेल तर नकारात्मकता जागा घेते. दुसरं सांगितलं तुम्हाला की आपल्याकडे जे आहे ते आपण जगाला वाटत असतो, म्हणून आपण चांगलंच बनलं पाहिजे. मग कौटुंबिक जीवनासाठी, व्यक्तिगत जीवनासाठी असेल की सार्वजनिक जीवनासाठी आपण तेच जगाला देऊ शकतो जे आपल्याकडे आहे. म्हणजे स्वभावामध्ये आपल्या जे जे म्हणून काही आहे ते लोकांना देऊ शकतो. त्यासाठी हा दुसरा नियम लक्षात ठेवा. तिसरा नियम सांगितला की पचवता आलं पाहिजे. मग सुख आहे, दुःख आहे, प्रशंसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पचवता आल्या पाहिजे. पचवता नाही आल्या तर कार्यक्रम बिघडते. आणि त्यासाठी प्रसंगावधान साधता आलं पाहिजे. प्रसंगाचं अवधान साधता आलं पाहिजे. बऱ्याच लोकांना प्रसंगावधान साधता येत नाही बघा. प्रसंगाचे भान ठेवता आलं पाहिजे. घरगुती जीवनात असो की सार्वजनिक जीवनामध्ये असो, आपण काय बोलतोय, काय बोलायला पाहिजे की नाही, कुठे बोलतोय आपण, याचं एक भान ठेवलं पाहिजे. आपण काय विचार करतोय, कोणाबद्दल विचार करतोय, विचार करायला पाहिजे का ह्याच्याबद्दल पण आपण भान ठेवलं पाहिजे. आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलं आपण कर्म करताना शरीराने भान ठेवलं पाहिजे. कोणतं कर्म करतोय, कोणतं कर्म करायला नाही पाहिजे, कोणतं करायला पाहिजे. तर प्रसंगावधान हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जीवनामध्ये हीच गोष्ट बऱ्याच लोकांना जमत नाही बघा. प्रसंगाचं भान ठेवता येत नाही. म्हणून वेळ निघून गेल्यावर असे लोक ज्यांना प्रसंगाचं भान ठेवता येत नाही, प्रसंगामध्ये ज्यांना नीट वावरता येत नाही, वागता येत नाही, तर अशा लोकांच्या वाट्याला पुढे जाऊन पश्चाताप येतो बघा. माहिती आहे तुम्हाला, प्रसंगाचं भान ठेवलं नाही तर पश्चाताप बघा. आणि त्याच्यामुळं वेळेमध्ये आपल्यात बदल झाला पाहिजे. जसं मी मागे तुम्हाला एक बोधकथा सांगितली कासवाची आणि 2 राजहंसाची, तुम्हाला आठवत असेल तर. जीवन जगताना प्रसंगाचं भान ठेवलं पाहिजे. कोणता प्रसंग आहे, कोणाशी कसं वागावं, कोणाशी कसं बोलावं. जसं की एक कासव होता एका तलावामध्ये, 2 राजहंस होते. ते जलविहार करायचे तिथे. कासव पाण्यात राहतो आणि ते 2 राजहंस पण पाण्यात राहायचे. त्यांची मैत्री होती. पण तलाव आटत आला. शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला मी, हे सांगितलेलं आहे. तर तलाव आटत आल्यानंतर आता राजहंस तर उडत होते, ते दुसऱ्या तलावामध्ये जाऊन राहू शकत होते. पण कासवाशी त्यांची मैत्री होती. तर मग कासवाला ते म्हणाले की आम्ही तर आता चाललोय दुसऱ्या जलाशयामध्ये, तिथे आम्ही मस्तपैकी स्वच्छंदपणे जलविहार करू, पण तुझं काय. तर तो कासव त्यांना विनंती करतो की जर तुम्ही माझ्यावर ते दया कृपा दाखवाल, तुम्ही माझे मित्र आहात, तर तुम्ही या संकटातून मला बाहेर काढू शकता. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे की मला तर उडता येत नाही आहे आणि मंद गतीने चालायला मला आता नेमकं तलाव आहे कुठे हे माहीत नाही आहे. म्हणून तुम्ही जर मला साथ द्याल, माझा विचार कराल, तर निश्चितपणे मग जिथे कुठे तलाव आहे तिथे तुम्ही सोडू शकता. ते म्हणाले ठीक आहे. दोन्ही राजहंस म्हणाले हरकत नाही, तुला आम्ही घेऊन जातो, पण एक अट आहे. कारण स्वभाव माहीत होता त्या कासवाचा. तर ते कासव म्हणाला काय अट आहे. तर ते म्हणे बा तुला बोलण्याचं भान राहत नाही, कोणाला कसं काय बोलाव का नाही याचं भान राहत नाही, कसं वागाव कुठं याचं भान राहत नाही. तू तुझ्याच भ्रमात राहतो म्हणे, तू तुझ्याच गुंगीत राहतो. तर तुला एक ऐकावं लागेल आमचं. तर तो म्हणाला काय. तर
गोष्ट आहे. नाही तर तुम्ही म्हणाल बापा कासव बोलू लागला का राजहंस बोलू लागले काय, तर बोधकथा आहे, त्याचं नावच आहे बोधकथा. तर ही तुम्हाला सांगितली आहे. तर मग ते कासव म्हणाला ठीक आहे तुमचं मी ऐकतो. तर ते दोन्ही राजहंस म्हणाले बघ तुला आम्ही उडत उडत तिकडे घेऊन जातो, पण उडत उडत नेत असताना तू तोंड उघडायचं नाही, कारण तुझं तोंड उघडलं की तू काही बोलतो कोणीकडच्याकडे. टर्या फेकणारे लोक, टर्या सोडणारे लोक, असं माहिती आहे, टर्या शब्द माहिती आहे, टर्या म्हणजे फाक्या सोडणारे लोक, असे काही पण कोणीकडे बोलायचं, कोणाबद्दल काही बोलत राहायचं, बग 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 करत राहायची. बघा शांत बसणार नाही. शांत बसणारे जगात लोक फार कमी आहे आणि नको ती बडबड करणारे फार जास्त लोक आहे. बघा चांगलं प्रबोधन करणारे, चांगले विचार सांगणारे, चांगल्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे फार कमी लोक आहे, पण नको नको त्या गोष्टींचा प्रचार करणारे आणि लोकांना जगाला बिघडवणारे लोकांची संख्या फार जास्त आहे. बघा म्हणून कधी कधी बरेच लोक आपल्या हाताने आपल्या पायावर दगड पाडून घेतात आणि तो कासव नेमका त्या तशापैकी होता. म्हणून त्या दोन्ही राजहंसाने त्यांना सांगितलं की बघ आम्ही एक काडी आणतो, ती काडी दोन्ही आम्ही राजहंस आमच्या चोचीमध्ये पकडतो आणि तुला मग त्या सेंटरला तोंडाने पकडावं लागेल आणि तुला उडून घेऊन जातो आणि दुसऱ्या जलाशयामध्ये सोडतो. ते म्हणे ठीक आहे तुमचे आभार. पण त्या दोन्ही राजहंसाने त्याला आठवण करून दिली की बघ अट आहे आपली, टर्म्स आणि कंडिशन्स. तुमच्याकडे ज्या कोणत्या वस्तू बिस्तू तुम्ही घेत असाल तर त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स असतात, अटी आणि शर्ती लागू. जसं विहारात येताना सुद्धा टर्म्स आणि कंडिशन्स असायला पाहिजे आणि असतात. कोणत्या, तर इथं आल्यावर मनमानी कारभार तुम्हाला करता येणार नाही, इथं आल्यावर घरच्या गोष्टी तुम्हाला इथं करता येणार नाही, इथं आल्यावर तुम्हाला शांत बसावं लागेल, संयमाने बसावं लागेल, चांगलं बोलावं लागेल, प्रेमानं बोलावं लागेल, नाही तर इथं आल्यावर भांडणं करू लागले की तुम्ही मग आउट होता ऑटोमॅटिकली. तुम्ही नाही बापा तसे, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. त्यामुळे आपल्याच स्वभावाने लोक आउट होत असतात. बघा भगवंताचं वचन आहे हे ध्यानात ठेवा. म्हणून मी वेगळाच आहे कोणीतरी, मी वेगळीच आहे कोणीतरी, अशा भ्रमात कोणीच राहू नये. तो मी आहे, तुम्ही आहे, कोणी असो, हे भगवंताचं वचन लक्षात ठेवा. मग तो कासव जो होता हो लावलं त्याने, पण याचा स्वभाव असा होता की याला कोणी बरं दिसायचं नाही. काही लोक असतात असे बघा की बरं दिसत नाही, माहिती आहे मला, बरं न दिसणारे लोक असतात काही समाजामध्ये. समजा जाऊ द्या बाप्पा तर त्या राजहंसाने दोन्ही काठी आणली, ती काठी पकडली, कासवाला सांगितलं की मध्यभागी तू पकड तोंडाने. कासव म्हणे ठीक आहे. पुन्हा आठवण करून दिली उडताना की तू तोंड उघडू नको बरं कोणत्या कारणासाठी, कारण सहन होत नाही ना, कोणी बरं दिसत नाही ना. मग बरं दिसलं नाही तर मग लगेच बोलायचं, कोणाला तरी जवळ बोलवायचं, इकडे या, हे पहा असं आहे बरं, विचारूच नका. कोणी लोक असे बोलतात काय बोलतात बापा काय नाही कोण जाणे. तर त्या कासवाला कासवाने पकडलं आणि उडाले, वरती गेले. आता तलाव या जंगलातून दुसऱ्या जंगलात होता. तर उडाल्यावर एका गावावरून चालले होते. आता गावावरून चालले होते तर असं पटांगण होतं आपलं, जसं वामनदादा कर्डक मैदान तुम्ही बनवलं तसं पटांगण. त्या पटांगणावरून ते दोन राजहंस त्या कासवाला घेऊन चालले. तर पटांगणात पोरं खेळत होते. पोरं म्हणे अरे राजहंस तर उडू लागले, राजहंसाला तर पंख आहेत आणि कासवाला तर पंखही नाही, कासव तर असाच चालला त्यांच्यावरती त्यांच्यासोबत. याला सहन झालं नाही ना बापा, असं दुसऱ्याचं कौतुक केल्यावर कसं सहन होईल तुम्हाला. मी आताच सांगितलं, कौतुक केलं आणि ते बी स्पर्धकाच्या समोर. बिघडायचे काम आहेत की मी तर म्हणतो बापा आमचं तर कौतुक करू नका कोण स्पर्धकांसमोर, नाही तर बिघडते गणित. सगळ्यांचंच मन मोठं नाही म्हणजे कोणाला दोष देत नाही आपण. तर ते पोरं असे ओरडले, कासवाला आला राग. कासवाला वाटलं मी आता शिव्या देतो यांना. सवय होती ना, सवयीचे गुलाम राहतात लोक. तर त्यानं शिव्या देण्यासाठी जसं तोंड उघडलं, जेव्हा आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो, जो कोणता विकार अवगुण निर्माण होतो, तेव्हा मनाचं बॅलेन्स आपलं चालल्या जाते. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट. लोक काय म्हणतात मारल्यावर बोलल्यावर, अहो मला तसं म्हणजे मनात नव्हतं म्हणतात तसं माझ्या, पण झालं म्हणतात माझ्याकडं. का झालं तर जेव्हा राग येतो, जेव्हा द्वेष निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते, अहंकार निर्माण होतो, संशय निर्माण होतो, तेव्हा आपलं मन काम करणं बंद होते. मोबाईल कसा हँग होते जास्त स्टोरेज झाल्यावर, माहिती आहे ना तुला, हँग होत असते मोबाईल. जास्त डाटा झाला, स्टोरेज झालं जास्त,
आता हे सफरचंद आम्हाला दिलाय, ते सफरचंद हँग होते, हजारोने मेसेज, ते विचारूच नका तुम्ही, त्याला काम जास्त असते तर ते हँग होते. तर मोबाईल कसा हँग होते, त्याचं स्टोरेज जास्त झाल्यावर, तसंच आपल्या मनाच्या अवस्थेचं आहे. नको ते विचार हावी झाले म्हणजे राग द्वेष लोभ अहंकार असे हावी झाले की ते मन काम करणं सोडून देते. त्याच्यामध्ये दया प्रेम आपुलकी डिलीटच मारते ते डायरेक्ट. ते व्हायरस घुसला ना, रागाचा द्वेषाचा लोभाचा अहंकाराचा व्हायरस घुसला की चांगले जे गुण आहे ते तेवढ्या वेळापुरते का होईना ते डिलीटच मारते, ते करप्ट करते त्याची फाईल. आणि मग त्याच्यातून ते वाईट काय काय गोष्टी घडतात बघा. म्हणून मग ते कासवाला त्याचा तोल गेला कासवाचा, आणि कासवानं सोडलं तोंड, कासव खाली चिंदड्या मिंदड्या झाल्या त्याच्या, ते गेलं कामातून मेलं, आणि तेवढ्या उंचून पडल्यावर काय जगेल काय ते कासव असलं म्हणून काय झालं, मेलं चेंदामेंदा झालं खाली पडून. तर या बोधकथेतून असं सांगितलेलं आहे की जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण हुशार असलो काय, शिकलेले असलो काय, अशिक्षित असलो काय, श्रीमंत असलो काय, गरीब असलो काय, धर्मगुरू असलो काय, प्रसंगाचं भान राखता आलं पाहिजे आपल्याला. कारण जगात आपणच हुशार नाही आहोत, आपणच चांगले नाही आहोत, किंवा मलाच किंवा मीच असं जे भाव असतो आपल्या मनामध्ये, तर तसा भाव जो आहे तो आपल्याला संपवून टाकणारा असतो. म्हणून प्रसंगाचं सुद्धा भान ठेवता आलं पाहिजे. तुम्ही कौटुंबिक जीवन जगणारे लोक आहात म्हणून तुम्हाला मुद्दामुळे मी सांगतो आहे की घरी वावरताना वागताना सुद्धा तुम्ही जरी ज्येष्ठ असला, तुम्ही जरी मोठे असले, तुमचे जरी अनुभव असले जीवनाचे, पण ते अनुभव प्रत्येकच वेळेस कामी पडत नसतात. कारण जर तुम्ही त्या अनुभवामुळे पुन्हा पुन्हा बोलत असाल, टॉर्चर करत असाल, तर एक दिवस सुरुवातीला आपली किंमत असते, नंतर ते जास्त बोलतो, जास्त शहाणपण शिकवतो, म्हणून कवडी मोल किंमत होते बघा. कौटुंबिक जीवनात असं घडते. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही संसारिक असाल किंवा सार्वजनिक जीवन जगणारे असाल, आपल्याला कुठे कसं कसं वागायचं हे समजलं पाहिजे. म्हणून तुम्हाला वेळेच्या अभावी आज पौर्णिमेचा दिवस होता म्हणून ह्या 3 गोष्टी शिकवल्या, ह्या तुम्ही कायम लक्षात ठेवा. जीवन खूप छान आहे, सुंदर आहे, तुम्ही सुंदर आहात, खूप चांगले आहात. आणि म्हणून तर एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे तुम्ही आलात, तेव्हा तुम्हा सर्वांच्या प्रति मी पुनश्च एकदा विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. आम्हाला आपल्या कमिटीने विहारातल्या श्रद्धावान उपासक उपासिकांनी इथे बोलावलं, धम्मदान देण्याची ही संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल तुमच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.